आज गिरिजा कीर यांचं एक पुस्तक माझ्या हातात पडलं आहे. ते म्हणजे असं घडायचं होतं. छान पुस्तक आहे हे. कारण हे पुस्तक जे आहे ते जवळपास असं त्यांनी लिहिलं आहे की 90-95 वर्षापूर्वी इंदोर, ग्वाल्हेर इथे एका मराठी कुटुंबासोबत ही कहाणी घडलेली आहे. आणि त्या ज्या बाई होत्या, तर त्यांनी ही कथा त्यांना सांगितलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. यांनी असं लिहिलेलं पण आहे की 90-95 वर्षापूर्वीची इंदोर, ग्वाल्हेरकडची मराठी कुटुंबातली ही कहाणी. मग समाज सुधारणाचा जो समाज सुधारकांनी जे काम केलेलं आहे, त्याचे पडसाद, त्याचे प्रतिसाद समाजात कसे उमटले किंवा त्याचा काय परिणाम झाला. विशेषतः आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा ह्या मोठ्या प्रमाणावर झाल्या. देशातल्या इतर भागांपेक्षा बंगाल आणि महाराष्ट्र हे दोन्ही, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण जर बघायला जाऊ तर समाज सुधारणा या मोठ्या प्रमाणात झाला. मग बालविवाह असो किंवा विधवा विवाह असो किंवा केशवपन असो, या सगळ्या पद्धती महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी अतिशय पुढाकार घेऊन समाजाचा रोष पत्करून बंद केला. आणि त्याचे किती सकारात्मक प्रतिसाद उमटले, किती नकारात्मक प्रतिसाद उमटले समाजामध्ये. मग या नकारात्मक प्रतिसादाची पर्वा न करता त्यांनी आपलं कार्य कसं सुरू केलं आणि त्याचाच परिपाक म्हणजे त्याचं एक आपण रिझल्ट म्हणू किंवा की आज आपण महाराष्ट्रातील लोक हे पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त प्रगत राज्य हे कुठलं समजलं जातं, तर ते महाराष्ट्र राज्य समजलं जातं. आणि ही कथा ही पण त्याच्यावरच एक आधारित आहे. एक स्त्री पात्र आहे वत्सला नावाचं. तिचा बालविवाह होतो एका बिजवराशी आणि त्याच्यानंतर तिच्या जीवनामध्ये किती अडचणी येतात. तिला म्हणजे जी स्वप्न तिने रंगवली असतात आयुष्याची, की माझं स्वप्न, लहानपणी तिचे वडील गेलेले असतात, तर त्याच्यामुळं काय होतं की तिला लाईफमध्ये खूप सफर करावं लागतं लहानपणी. त्याच्यानंतर तिचे 2 भाऊ, आईचा कर्मठ स्वभाव, त्याच्यानंतर भावाचं पण तिच्याबद्दल बदललेलं मत. आधी लग्न नको म्हणत असताना पुन्हा जेव्हा ती पुनर्विवाहाला उभं राहते, तर त्यावेळेस भाऊ किती तिला विरोध करतो, हे सगळं या पुस्तकामध्ये आहे. आणि ही सत्य घटना आहे. तर ही सत्य घटना जी आहे ना, तर ती तर नक्कीच वाचायला पाहिजे. कारण अशा घटना आहेत ना, त्या प्रेरणादायी ठरतात आयुष्यात. हे वत्सला हे जे पात्र आहे याच्यातलं, तर हे सांगतं की आयुष्यातले एक भाग जे आहेत ते माणसाला व्यवस्थित संपवता आलेलं पाहिजे. आणि एक याच्यातला जो संवाद आहे, म्हणजे वत्सला आणि तिचा नवरा वकील साहेब असं नाव दिलेलं आहे त्यांचं, की कुठल्याही नवीन प्रसंगाचं आव्हान स्वीकारलं की त्याचं भय नाहीसं होतं. योद्धा होऊन जगणाऱ्याला समस्यांचं दुःख वाटत नाही, भूषण म्हणून त्या मिरवता येतात. किती सुंदर वाक्य आहे हे. म्हणजे इथे काय असतं माहिती आहे का, जो लेखक असतो त्यानेच हे लिहिलेलं असतं, त्यानेच हे सगळं सांगितलेलं असतं. तर हे वाक्य मला म्हणजे अशी बरीचशी वाक्य याच्यात आहेत, पण याच्यातलं हे सगळ्यात जास्त हे वाक्य मला आवडलं गिरिजा कीर यांचं. गिरिजा कीर ह्या अतिउत्कृष्ट लेखिका आहेत. त्यांनी एकूण जवळपास 85 पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मधुराज पब्लिकेशन्सनी पब्लिश केलेलं आहे, शनिवार पेठ पुणे. आणि याचं मूल्य आहे बघा ₹100. एक अतिशय प्रेरणादायी कथा म्हणून मी याच्याकडे बघते. छान आहे हे पुस्तक. म्हणजे आजूबाजूचा त्यावेळेसचा समाज, लोकांचे बालविधवाविषयीचे मतं, तिने पुढाकार घेऊन जर स्वतःचं जीवन चालवलं तर तेही लोकांना नको आहे. आणि घरी बसली ती तर तेही लोकांना नको आहे. म्हणजे लोकांचा दोन्हीकडूनही अशा परित्यक्त स्त्रियांना किंवा विधवा स्त्रियांना किती त्रास झालेला आहे समाजामध्ये, हे बघायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर स्वतःच्या अंगभूत कलागुणांचा विकास करून जर पुढे पडता आलं आयुष्यामध्ये, तर ते पुढे कसं पडायचं किंवा माणूस पुढे कसा पडू शकतो, स्वतःचा विकास कसा करू शकतो, तो सुद्धा स्वतःच्या आत्मबळावर, स्वतःच्या आत्मविश्वासावर, हे जर बघायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. मला हे आवडलं पुस्तक. छान छोटी कथा आहे. अगदी तुम्ही म्हणाल की किती पेजेस आहेत, किती
पुस्तकांची पानं जवळपास 108 पानांचं हे पुस्तक आहे. छान पुस्तक आहे. एकदा वाचण्यासारखं नक्कीच आहे. एकदाही वाचून बघा. असं घडायचं होतं गिरिजा कीर.